यानंतर बघूयात राज्यातल्या काही नेत्यांची ईडी चौकशी होणार आहे त्या संदर्भातल्या बातम्या। रोहित पवार यांची उद्या ईडी चौकशी। शरद पवार मैदानात चौकशी सुरू असताना हक्केच्या अंतरावर असलेल्या राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयामध्ये शरद पवार उपस्थित राहणार। सुप्रिया सुळे रोहित पवार यांना ईडी कार्यालयापर्यंत सोडायला जाणार। रोहित पवार यांचा ईडी चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत शरद पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसच्याच कार्यालयात उपस्थित राहणार। शरद पवारांनाही रोहित पवारांची काळजी वाटली असेल। मी सुद्धा काळजीपोटी माझ्या मुलांना शाळेत सोडायला जातो। नितेश राणेंचा रोहित पवारांच्या ईडी चौकशीवर खोचक तोला। रोहित पवार चेंबूर पुसत अगर ईडी कार्यालयात जात असेल तर पवार साहेबांना काळजी असेल। राजकीय द्वेषातून माझ्यावर कारवाई जिंकेपर्यंत मी लढत राहणार। ईडी चौकशीपूर्वी रोहित पवारांची प्रतिक्रिया। राजकीय द्वेषातून केलेली कारवाई याच्या विरोधात लढण्याची भूमिका आणि जबाबदारी एक महाराष्ट्रातला नागरिक म्हणून माझी आहे आणि मी 100% लढणार आणि जिंकणार सुद्धा आहे। रवींद्र वायकर ईडी चौकशीला हजर राहिले नाहीत। वायकरांनी पुन्हा ईडीकडे वेळ वाढवून मागितल्याची माहिती। जोगेश्वरीतील भूखंड हॉटेल उद्धव ठाकरेंसाठी होतं। वायकरांच्या पत्नीसोबत मातोश्रीच्या कोण वहिनी पार्टनर आहेत। वायकरांच्या मागच्या श्री 420 लवकरच समोर येईल। जोगेश्वरीतील भूखंड प्रकरणी नितेश राणेंचा निशाणा। मध्ये जो काही भूखंड घेतला गेलेला आहे तुम्हाला ते पुढे रवींद्र वायकर दिसला असला तरी मागचा गॉडफादर कोण, मागचा श्री 420 कोण हे आता येणाऱ्या दिवसामध्ये बाहेर येईल तेव्हा आपण उत्तर विचारू। किशोरी पेडणेकरांना 14 फेब्रुवारीपर्यंत मुंबई हायकोर्टाचा दिलासा। कथित बॉडी बॅग घोटाळा प्रकरणी 14 तारखेपर्यंत कोणतीही सक्तीची कारवाई न करण्याचे निर्देश। सूरज चव्हाणांनी खिचडी घोटाळ्यातील पैशातून घर खरेदी केल्याची ईडीची कोर्टात माहिती। मिळालेले पैसे पगार आणि कर्ज असल्याचं उत्तर सूरज चव्हाणांनी ईडी चौकशीत दिलं होतं। राम एकवचनी होते मात्र 70,000 कोटींचा घोटाळा करणाऱ्यांना तुरुंगात टाकण्याच्या वचनाचं काय झालं? सुषमा अंधारेंचा देवेंद्र फडणवीसांना सवाल। प्रभू श्रीराम एकवचनी होते ह्यांचा नेता 72 तासाच्या आत विसरून जातो 70,000 कोटीच्या घोटाळ्याचा आरोप कुणावर केला आणि त्यालाच परत घेतो सोबत।